असं आहे की काँग्रेसमध्ये सुद्धा जी प्रथा होती ती फार चुकीची राहिली असं माझं व्यक्तिगत मत तेव्हाही होतं आणि आजही आहे. त्यावेळेस राजीनामे जे घेतले गेले, मला असं कुठल्या आधारावर घेतले गेले? म्हणजे विनाकारण कुठल्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामे घेणे असं आहे की दोषी असल्यावर कारवाई जरूर करा, पण एखाद्या गोष्टीचे कुठले आरोप कोणी करायचे आणि ते आणि मी स्वतः त्यातून गेलेलो आहे. म्हणून मला म्हणायचं एवढंच आहे की पॉलिटिकली मी कुठल्याही प्रकरणाचा हा विषय घेत नाही आहे. म्हणजे बीडचाही प्रकरणाशी संबंध याचा नाही आहे. मी जनरलिस्ट तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. मी जनरल स्टेटमेंट माझं या एकंदरीत विषयावर आहे. राजकारणापोटी कोणाला बदनाम करण्याकरता राजीनामा घेण्याचं सत्र जे काँग्रेसच्या काळात होतं ते फार चुकीचं आहे. पॅनिक होऊन राजीनामे आरोप होतात, प्रत्यारोप होतात, राजकारणाचा भाग आहे, यात माझी तक्रार नाही आहे. परंतु केवळ आरोपाच्या आधारावर तत्कालीन काँग्रेसच्या काळात जे काही घेतलं गेलेलं आहे ते निश्चित चुकीचं आहे. राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा हा कार्यक्रम त्यावेळेस झालेला आहे हे मी सांगू शकतो.